नमस्कार, जय हिंद शिक्षक मित्र हो. केंद्र प्रमुख 2025च्या बाबतीत एक राजपत्र जाहीर झालेलं आहे आणि पात्रतेबद्दल ना ही अधिसूचना दिलेली आहे. नवीन नियम लागू करण्यात आलेले आहे केंद्र प्रमुख भरतीसाठी. ज्याचा तुम्हाला जर अभ्यास असेल तर तुम्ही आतापासूनच तयारी काय करू शकता, तुम्ही तयारी लागू शकता. आता हे महाराष्ट्र शासनाचं काय आहे की राजपत्र आहे. आता राजपत्र आणि शासन निर्णय याच्यामध्ये काय फरक असतो बघा. पहिली गोष्ट, आता केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, त्यांचं हे राजपत्र एक असं असतं ना. आता हे जे केंद्र प्रमुख हे जे पद आहे ना, तर हे गॅझेटेड नाही आहे, हे राजपत्रित पद नाही आहे, हे क्लास 3चं पद आहे. तरी पण याच्याविषयी या राजपत्रामध्ये गॅझेटमध्ये काय केलेलं आहे की नोंदणी केलेली आहे. हे समजून घ्या. शासन निर्णय म्हणजे काय की गव्हर्नमेंट रेझोल्युशन, ठीक आहे, GR म्हणतात. आणि हे जे आहे राजपत्र, हे राजपत्र जे असतं तर हे पब्लिकसाठी असतं. हे कुणासाठी? सर्वसामान्य जनतेसाठी, की आम्ही आता या पदाकरता या नामावलीमध्ये बदल करत आहोत किंवा यांच्या जी पात्रता आहे तर याची निकष करत असतो. जनरली केंद्र प्रमुख जे आहे ना, तर याच्यामध्ये यायला नाही पाहिजे, पण त्यांच्या जे पात्रता आहे त्या पात्रतामध्ये बदल केलेला आहे त्या सर्वसामान्याला माहीत व्हाव्या म्हणून हे राजपत्र आहे. शासन निर्णय जो असतो, GR जो असतो ना, तर तो GR इंटरनल जे कर्मचारी आहेत ना, तर त्यांच्यासाठी असतात. तो शासन निर्णय म्हणजे एखाद्या डिपार्टमेंट मार्फत GR निघतो. राजपत्र पण जे आहे तर ते डिपार्टमेंट मार्फतच निघतं, पण दोघांचा उद्देश वेगवेगळा आहे. राजपत्र सर्वसामान्यासाठी आणि जो GR असतो तो जे कर्मचारी आहेत तर त्यांच्यासाठी असतं. आता यामध्ये काय काय सांगितण्यात आलेलं आहे ते बघूया. मग आता ग्रामविकास विभागामार्फत काय केलेलं आहे की हे 18 जुलैला म्हणजे कालच केलेलं आहे, हे पब्लिश केलेलं आहे. यामध्ये पात्रतेबद्दल संदर्भ त्यांनी दिलेला आहे ना. या अगोदर ज्या केंद्र प्रमुखाच्या भरत्या झालेल्या आहेत 2012, 14, 18, 20ला झालेली आहे, 2022ला झालेली आहे आणि लगेच फॉलोअप 2023ला देखील झाली होती. ठीक आहे, त्यामध्ये भरपूर काही प्रॉब्लेम आला होता, स्टे वगैरे आला होता, तर तो भाग वेगळा आहे. पण या केंद्र प्रमुखाची जी नियुक्ती देण्याची होती ना, तर त्या हिशोबानंच हे काय केलेलं आहे की यामध्ये अपडेट केलेलं आहे. आता यामध्ये अपडेट काय केलेलं आहे की बघा, आता यामध्ये केंद्र प्रमुख नियुक्ती एकतर पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या जिल्हा परिषदेतील जे मुख्याध्यापक आहे, ज्यांनी 6 वर्ष मुख्याध्यापक या पदाची त्यांनी धुरा सांभाळलेली आहे, ते लोक पदोन्नतीसाठी पात्र असतील. म्हणजे ऑलरेडी तुम्ही शिक्षक असाल, मुख्याध्यापक असाल, पदवी असेल तरच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. आता त्यामध्ये सेवा ज्येष्ठता तुम्ही किती अगोदर लागलेले आहे, म्हणजे माझं वय आणि दुसऱ्या एका शिक्षकांचं वय जरी मी मोठा असेल पण त्यांची जॉईनिंग जर अगोदर असेल, माझ्यापेक्षा लहान कमी वय असू द्या त्यांचं, पण त्यांची जॉईनिंग जर अगोदर झाली असेल तर सेवा ज्येष्ठता त्याला म्हणतात की त्यांचं अगोदर वय जाणार आहे. जस्ट बिकॉज माझं वय जास्त आहे म्हणून मला ते सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती मिळणार नाही. शासनाच्या म्हणजे त्या सेवेमध्ये तुमची ज्येष्ठता कधी आहे आणि वयाचा यामध्ये जास्त फॅक्टर नसतो, ठीक आहे. तर 50% यामध्ये काय करणार आहे, पदोन्नती देणार आहे आणि 50% काय आहे की डायरेक्ट जे आहे तर ती परीक्षामार्फत महाराष्ट्र ही जी परीक्षा आहे तर त्याच्यामार्फत भरल्या जाणार आहे ना. आता यामध्ये हे जे दिलेले आहेत, ठीक आहे, सेवा ज्येष्ठतेमार्फत हे दिलेले आहेत. हे यामध्ये नियुक्त होण्यासाठी तुमचं छोटं कुटुंब असायला पाहिजे, देन महाराष्ट्र जिल्ह्याचं असायला पाहिजे, महाराष्ट्रातील जिल्ह्याचं असायला पाहिजे, ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही नोकरी केलेली आहे 6 वर्ष त्या जिल्ह्यातीलच तुम्हाला काय मिळणार आहे, हे पत्र मिळणार आहे किंवा पदोन्नती मिळणार आहे. तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ट्रान्सफर वगैरे होणार नाही. तर या जनरल अशा गोष्टी आहेत. आणि 6 वर्ष जे आहेत तर ती अखंड सेवा असायला पाहिजे, म्हणजे तुमच्यावरती कसल्याही प्रकारचं सस्पेन्शन 2 महिने 3 महिने असं कसलंही सस्पेन्शन असायला नको असायला पाहिजे. आणि यस, छोटे मोठे चेंजेस आहेत, 1-2 मेजर चेंजेस आहेत ते फक्त की पदवी असेल आणि पदवीधर असेल आणि शिक्षक असाल, तुम्ही प्राथमिक पद धारण करणाऱ्या व्यक्ती असतील, म्हणजे पदवी असेल, प्राथमिक शिक्षक असेल आणि तुम्ही जर मुख्याध्यापक असाल तर तुम्हाला काय आहे की या केंद्र प्रमुख भरतीसाठी तुम्हाला ॲप्लिकेबल राहता येईल. 2023ला ही भरती झाली, 2025मध्ये भरती येण्याचे चांगले संकेत आहे. मागचा जर पॅटर्न पाहिला 2010 पासून तर प्रत्येक 2 वर्षानंतर आली. फक्त एक 2014 ते 2018 हा 4 वर्षाचा कार्यकाळ गेला ज्यामध्ये भरती आली नव्हती, कारण त्यावेळेस D.Ed. B.Ed. करणाऱ्यांची संख्याही खूप कमी होती आणि तो सायकल जी होती ना तर ती त्यावेळेस ब्रेक झाली होती. म्हणून आता दर 2 वर्षाने मला वाटतं ही चांगली संधी चालून आलेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमचे काही मत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नोंदवू शकता.
पुन्हा भेटूया. राम राम.